नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM थर्ड इयरमधील गायनेकॉलॉजी या विषयामधील फिजिओलॉजिकल चेंजेस अँड मॅनेजमेंट ड्युरिंग फर्स्ट स्टेज ऑफ लेबर म्हणजेच प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेमधील शारीरिक बदल व त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल क्लास घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम प्रसूतीचा काळ हा मोठा आहे. त्यामध्ये 4 अवस्था आहेत आणि प्रत्येक अवस्थेचे व्यवस्थापन हे तेथील शारीरिक बदल आणि घडणाऱ्या घटनांवर आधारित आहेत. म्हणूनच आपण याला प्रसूतीचे व्यवस्थापन असे म्हणूया आणि प्रत्येक अवस्थेमधील शारीरिक बदल आणि व्यवस्थापन स्वतंत्र रीतीने पाहूया. तर यामध्ये आपण सर्वप्रथम फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग फर्स्ट स्टेज ऑफ लेबर हे काय आहे याबद्दल पाहूया. तर पहिल्या अवस्थेतील बदलामुळे मुख्यत्वे करून गर्भ बाहेर येण्याच्या मार्गाची तयारी होते आणि त्याचमुळे दुसऱ्या अवस्थेत स्वाभाविकपणे गर्भ बाहेर येतो म्हणजेच फिटस बाहेर येते आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये प्लासेंटा आणि मेम्ब्रेन्स बाहेर येतात. तर फर्स्ट स्टेजमध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस हे एकूण 8 आहेत. यामध्ये सर्वप्रथम आहे गर्भाशयाला येणारी नियमित आणि लयबद्ध वेदनायुक्त आकुंचने व निवर्तने, यालाच पेनफुल रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिट्रॅक्शन ऑफ द युटेराइन मसल असे म्हटले जाते. तसेच दुसरे फिजिओलॉजिकल चेंजेस हे गर्भाशयाचा अप्पर सेगमेंट आणि लोअर सेगमेंट तयार होतो म्हणजेच फॉर्मेशन ऑफ द अप्पर अँड लोअर सेगमेंट. तसेच तिसरे चेंजेस हा निवर्तन वलय आहे म्हणजेच रिट्रॅक्शन रिंग तयार होणे किंवा यालाच डेव्हलपमेंट ऑफ रिट्रॅक्शन रिंग असे म्हणतात. तर चौथा फिजिओलॉजिकल चेंजेस हा सर्व्हिस वर उचलले जाणे म्हणजेच टेकिंग अप ऑफ द सर्व्हिक्स. तर पाचवा बदल हा सर्व्हिक्सचे द्वार प्रसारण पावणे म्हणजे डायलेशन ऑफ द सर्वायकल ऑस. याचसोबत सहावा बदल हा शो आहे, शो म्हणजे दिसणे. तसेच सातवा बदल हा मेम्ब्रेन्स बॅग तयार होणे म्हणजेच फॉर्मेशन ऑफ द मेम्ब्रेन बॅग. आणि शेवटचा फिजिओलॉजिकल चेंजेस हा मेम्ब्रेन बॅग फुटणे म्हणजेच रप्चर ऑफ द मेम्ब्रेन बॅग. तर आता आपण पाहिल्याप्रमाणे सर्वात प्रथम हा गर्भाशयाला येणारी वेदनायुक्त आकुंचने व निवर्तने काय आहे हे पाहूया किंवा यांनाच प्रॉमेंटरी पॉवर्स असे म्हटले जाते. तर जी गर्भाशयाला येणारी आकुंचने आहेत ही अनैच्छिक असतात म्हणजे इच्छेनुसार चालणारी नसतात. त्याला इनव्हॉल्युंटरी असे म्हटले जाते. तसेच याच्यावर प्रत्यक्षपणे मज्जासंस्थेचे आणि अप्रत्यक्षपणे एंडोक्राइन सिस्टीमचे नियंत्रण असते. याचसोबत गरोदरपणाचा काळ पूर्ण झाल्यानंतर गर्भाशय नियमितपणे आकुंचन आणि निवर्तन पाहू लागते आणि आकुंचने वेदनायुक्त असून त्याची सुरुवात कॉर्न ऑफ द युट्रस पासून होते आणि ती मधल्या भागात पसरतात व नंतर खालच्या भागात सरकून गरोदर मातेच्या मांड्यामध्ये विरून जातात. या वेदनायुक्त आकुंचन आणि निवर्तनांना आपण प्रसव वेदना सुरू झाल्या असे म्हणतो. तर सुरुवातीस या काळाची तीव्रता सौम्य असल्याने गरोदर मातेला त्या सहज सहन करता येतात आणि सुरुवातीला 2 कळांमधील अंतर हा 10 ते 15 मिनिटे इतका असतो व त्या कळा कमी काळ टिकतात. तसेच हळूहळू 2 कळांमधील अंतर कमी होते, कळ जास्त वेळ टिकते. या काळा गरोदर मातेला सहन होणाऱ्या नसतात. तसेच दुसऱ्या अवस्थेमध्ये दर 2-3 मिनिटांनी कळा येत राहतात व फंडसमध्ये जोरदार म्हणजे स्ट्रॉंग आणि जास्त काळ म्हणजेच लॉंगर टिकणाऱ्या कळा असतात. गर्भाशयाचा फंडस आणि मधला भाग कळ आल्यावर कठीण लागतो म्हणजेच हार्ड होतो आणि याच वेळेस गर्भाशयाचा आडवा व्यास म्हणजेच ट्रान्सफर डायमीटर हे हळूहळू कमी होते. तसेच कळ खालच्या भागामध्ये पसरत असताना तिची तीव्रता कमी होत जाते आणि सर्व्हिक्सचे डायलेशन होण्यासाठी मदत मिळते. नंतर ती कळ मांड्यामध्ये विरून जात असते. या सर्व गोष्टी झाल्यामुळे परिणामतः आतील गर्भावर वरून दाब पडल्यामुळे तो खाली खाली ढकलला जातो म्हणजेच फिटस खाली खाली ढकलले जाते आणि खालील भाग रुंदावल्यामुळे त्यामध्ये तो समावू शकतो. या सुसंगतीला कोऑर्डिनेशन किंवा पोलॅरिटी ऑफ द युट्रेस असे म्हटले जाते. तर लेबरच्या फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये दुसरे फिजिओलॉजिकल चेंजेस हे गर्भाशयाचा अप्पर सेगमेंट आणि लोअर सेगमेंट तयार होणे हा आहे. तर यामध्ये गर्भाशयाच्या वरील क्रियेमुळे गर्भाशयाचा वरचा भाग आखूड आणि खालील भाग लांब व पातळ म्हणजेच जाडीला कमी होतो. यापैकी वरील भागाला अप्पर सेगमेंट व खालील भागाला लोअर सेगमेंट असे म्हटले जाते. तर लोअर सेगमेंट हा गर्भाशयाच्या इस्थमस पासून तयार होतो. नेक्स्ट फिजिओलॉजिकल चेंजेसचा तिसरा चेंज हा
निवर्तन वलय आहे, म्हणजेच रिट्रॅक्शन रिंग तयार होणे हा आहे. ज्या ठिकाणी अप्पर सेगमेंट व लोअर सेगमेंट एकमेकांना जोडले जातात त्याच ठिकाणी एक वलय म्हणजेच एक रिंग तयार होते, त्यास निवर्तन वलय असे म्हटले जाते. प्रत्येक प्रसूतीमध्ये निवर्तन वलय हे तयार होतातच. स्वाभाविक प्रसूतीमध्ये हे वलय सिम्फॅसिस प्युबिसच्या खाली असते, त्यामुळे ते दिसू शकत नाही. परंतु अस्वाभाविक प्रसूतीमध्ये गर्भाला सामावून घेण्या इतपत लोअर सेगमेंट ताणले जात नाही, त्यामुळे हे वलय म्हणजेच ह्या रिंग सिम्फॅसिस प्युबिसच्या वरील बाजूस आडवे किंवा थोडेसे तिरके दिसते, यालाच बंडल रिंग्स असे म्हटले जाते. व गर्भाशय फाटण्याचे म्हणजेच रप्चर ऑफ द युट्रस हे सूचक लक्षण आहे. यासाठी परिचारिकेला निवर्तन वलय म्हणजेच रिट्रॅक्शन रिंग आणि बंडल रिंग्स मधला फरक माहीत असणे व त्यासाठी काळजीपूर्वक निरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. फर्स्ट स्टेजच्या फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये फोर्थ चेंज हा सर्विक्स वर उचलणे जाणे हा आहे. तर गरोदरपणाच्या शेवटच्या 2 आठवड्यातच सर्विक्स काही प्रमाणात आखूड म्हणजेच शॉर्टनिंग झालेला असतो. तेव्हापासून ही क्रिया चालू असते. जेव्हा प्रसूती सुरू होते, सर्विक्सच्या अंतर्द्वाराभोवतीच्या स्नायूंना लोअर सेगमेंट वर खेचून घेते, त्यामुळे सर्विक्सची लांबी कमी होऊन ते वर लोअर सेगमेंटमध्ये विलीन होऊन जातात. त्यास इफेसमेंट ऑफ द सर्विक्स असे म्हणतात. व सर्विक्सच्या मार्गाचे म्हणजे सर्वायकल कॅनल रुंदीकरण हे वरून खाली होत जात असते, त्यामुळे त्याचा इंटरनल ऑस रुंद व त्याला नळ्यासारखा म्हणजेच फनल शेप्ड असा आकार येतो. याचे चांगले व्यवहारातील उदाहरण घ्यायचे म्हणजे आपण जर तोंडाने फुगा फुगविला तर तो वरच्या बाजूस रुंद आणि खालच्या बाजूला म्हणजेच त्याच्या मानेजवळ किंवा तोंडाजवळ अरुंद असतो. त्याचप्रमाणे सर्वायकल कॅनलचा आकार होत असतो. तसेच सर्विक्स वर उचलले जाणे यामध्ये तपासणी केली असता सर्विक्स हाताला न लागणे या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. सर्विक्स उचलण्याची क्रिया गरोदरपणाच्या शेवटच्या काळात होते, तर सर्विक्स हाताला न लागणे म्हणजेच याचा अर्थ सर्विक्सचे संपूर्ण डायलेशन होणे असा होतो. यावरून प्रसूतीची पहिली अवस्था संपली आहे असे समजले जाते. तसेच फर्स्ट स्टेजच्या फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये 5वा चेंज हा सर्विक्सच्या बाह्यद्वाराचे प्रसरण होणे म्हणजेच डायलेटेशन ऑफ द सर्वायकल ऑस. तर यामध्ये सर्विक्सचे बाह्यद्वार हे गोलाकार असून त्यामधून फक्त युटेराइन साऊंड जाऊ शकेल एवढेच उघडे असते. प्रसूतीच्या वेळी गर्भमस्तक बाहेर येईल इतके मोठे ते कसे होते हे पूर्णतः समजले गेले नाही, तरी देखील गर्भाशयाला येणाऱ्या जोरदार आकुंचन आणि निवर्तनामुळे या ऑसला ओढ बसल्याने तो रुंदावत असावे असे समजले जाते. तसेच प्रत्येक आकुंचन आणि निवर्तनाबरोबर गर्भ खाली ढकलला गेल्याने गर्भमस्तकाचा दाब ऑसवर पडून ते रुंदावत असावे असे समजले जाते. तरी देखील गर्भमस्तकाचे चांगले अवमन म्हणजेच फ्लेक्शन झालेले असेल आणि त्याचबरोबर सर्विक्स जर वर उचललेले असेल तर मात्र सर्विक्सच्या एक्सटर्नल ऑस रुंदावण्यास मदत होते. डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता प्रसूती दरम्यान सर्विक्समध्ये काय काय बदल होतात. नेक्स्ट फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये 6वा बदल हा शो आहे. शो म्हणजे दिसणे. जसजसे सर्विक्सचे डायलेशन होत जाते तसतसे सर्वायकल कॅनलमध्ये घट्ट बसून राहिलेला ओपर्क्युलम सेल होऊन खाली ओघळतो आणि गरोदर मातेच्या अंगावर दाट चिकट पांढऱ्या रंगाचे जाऊ लागते, याला शो असे म्हणतात. नंतर प्रेझेंटिंग पार्टचा दाब हा सर्विक्सवर पडल्यामुळे तेथील रक्तवाहिन्या फुटतात. तसेच डेसिडुआ व्हिरामधील रक्तवाहिन्या फुटतात, त्यामुळे रक्तमिश्रित स्त्राव भरपूर प्रमाणामध्ये सुरू होतो, यालाच शो असे म्हणतात. तसेच फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये 7वा बदल हा मेम्ब्रेन बॅग तयार होणे म्हणजेच फॉर्मेशन ऑफ द मेम्ब्रेन्स बॅग. म्हणजेच ज्या वेळेस गर्भाशयाचा लोअर सेगमेंट ताणला जातो त्यावेळेस त्याच ठिकाणी गर्भाशयाला चिटकलेले कोरिऑन सुटते. तसेच गर्भाशयाच्या आतील दाब हा त्याला येणाऱ्या आकुंचन आणि निवर्तनामुळे वाढलेला असतो. या वाढलेल्या दाबामुळे सुटलेल्या कोरिऑनमुळे प्रेझेंटिंग पार्टच्या पुढील बाजूस गर्भोदक येऊन बॅग तयार होते. गर्भोदकाने फुटलेली बॅग ही डायलेट झालेल्या इंटरनल सर्वायकल ऑस मधून खाली येते. तसेच व्यवस्थित रीतीने गर्भमस्तकाचे अवनमन म्हणजेच फ्लेक्शन झाल्यानंतर
ते सर्व्हिक्समध्ये योग्य पद्धतीने घट्ट बसते. त्याचमुळे गर्भमस्तकाच्या पुढे असलेल्या गर्भोदकाच्या प्रमाणामध्ये वाढ होत नाही. गर्भमस्तकाच्या पुढील बाजूस असणाऱ्या गर्भोदकाला फोर वॉटर आणि गर्भमस्तकाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या गर्भोदकाला हिंड वॉटर असे म्हटले जाते. तर या सर्व गोष्टींमुळे निसर्गतः प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेमध्ये अखंड म्हणजेच इंट्रॅक्ट राखली जाते. याचसोबत जनरल फ्लुइड प्रेशर पडते, म्हणजेच ज्यावेळेस गर्भाशयाला जोरदार आकुंचने येतात म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन येतात, त्याच वेळेस गर्भाशयाच्या आतील दाब वाढतो. ज्या वेळेस मेम्ब्रेन्स अखंड असतात त्यावेळेस आतील वाढलेला दाब गर्भोदकावर सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरविला जातो, कारण दाबामुळे द्रव कधीही दबला म्हणजेच कंप्रेस जात नाही किंवा होत नाही. याचसोबत मेम्ब्रेन्स अखंड नसल्यास काही प्रमाणात गर्भोदक बाहेर पडते आणि त्याचमुळे गर्भाशयाला आकुंचन आलेले असतात. गर्भाशयाची भिंत आणि गर्भ यामध्ये प्लासेंटा दबला जाऊन गर्भाला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि बाळाचा धोका वाढतो. म्हणून मेम्ब्रेन्स अखंड असताना बाळ आणि माता दोघेही सुरक्षित असतात. मातेचेही संसर्गापासून संरक्षण होते. फर्स्ट स्टेजच्या फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये शेवटचा बदल हा पांढळ फुटणे म्हणजेच मेम्ब्रेन्स रप्चर होणे किंवा रप्चर ऑफ द मेम्ब्रेन बॅग हा आहे. तर यामध्ये खरे पाहिले तर सर्व्हिक्सचे संपूर्ण डायलिटेशन होईपर्यंत मेम्ब्रेन्स अखंड असावीत. ज्या वेळेस संपूर्ण डायलेशन होते त्यावेळेस मेम्ब्रेन्स बॅगचा आधार नाहीसा होतो व त्यामुळे ती फुटते. परंतु काही वेळेस प्रसूती सुरू होण्यापूर्वीही ती बॅग फुटत असते किंवा प्रसूतीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या अवस्थेत फुटते. अगदी क्वचित प्रसंगी मेम्ब्रेन बॅग सहित बाळ जन्माला येते. तर आपला आजचा क्लास फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग फर्स्ट स्टेज ऑफ लेबर हा होता. नेक्स्ट क्लासमध्ये याची मॅनेजमेंट पाहूया. थँक्यू.